नमस्कार, मी तेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. सध्या एक विषय खूप गाजत आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मोटुरा यांना अमेरिकेनं लष्करी कारवाई करून अटक केली. याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पहिले लक्षात घ्या का उद्या जगभरातले शेअर मार्केट खोलल्याबरोबर पडन. भारतातलंच नाही, जगातले अनेक शेअर मार्केट पडन. हे प्रकरण जास्त चिघळलं तर शेअर मार्केट चांगला पडू शकते आणि बंद्या जगावर याचा इम्पॅक्ट होऊ शकते. पण ठीक आहे, का बरं अटक केली, काऊन अटक केली? हे अमेरिका जिथं तिथं तोंड काऊन मारते? हे अमेरिकेचे पहिलेपासून धंदे आहे. ठीक आहे, कुठंही तोंड मारायचे. ठीक आहे, याले असं वाटते का मी बंद्या जगाचाच ठेका घेतला आहे आणि तो मायाकडेच आहे, म्हणजे भारत पाकिस्तानचं कमी जास्त होईल तर मॅ सीज फायर करायला लावलं. ठीक आहे, तो 32व्या 34व्या बोमलला का मी भारताच्या पंतप्रधानाला फोन केला आणि मॅ सीज फायर करायला लावलं. तिकडं इस्रायल पॅलेस्टाईन होईन तिथं तोंड मारण, तिकडं रशिया युक्रेन होईन तिथं तोंड मारण. ठीक आहे, हे तोंड मारायची सवय अमेरिकेची पहिलेपासून आहे. काऊन आहे ते बी सांगतो. आणि व्हेनेझुएला का बरं आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात अमेरिका आहे? तर जगातलं सगळ्यात मोठं तेलाचं भंडार आणि जगातला सगळ्यात मोठा ठीक आहे पेट्रोलियम पदार्थ म्हणजे क्रूड ऑइलचा रिझर्व असणारा देश म्हणजे व्हेनेझुएला. आणि व्हेनेझुएला सहसा तेलाचं भंडार हे अरेबियन कंट्रीमध्ये आहे. पण दक्षिण अमेरिका खंडात एक लहानसा देश आहे व्हेनेझुएला आणि तो तेलानं लबालब भरून आहे. ह्या चोट्याची त्या तेलावर नजर आहे. आता काही लोक म्हणते का अमेरिका सोलर ऊर्जेवर चालणं, अमकं चालणं, नवीन जगात तंत्रज्ञान, तुम्ही घंटेव किती बी सौर ऊर्जा आणा, पण शेवटी पेट्रोलियम आहे. इथून तरी सध्या 30-40 वर्ष पेट्रोलियम पदार्थावरून एनर्जी पैदा करणं हे सहजासहजी कमी होणार नाही. जगातल्या बंद्या गाड्या अजून काही अर्ध्या गाड्या नसन आल्या, मला वाटते. ठीक आहे, 5% गाड्या बी सोलरवर नसन आल्या जगातल्या किंवा बॅटरीवर नसन आल्या. मग जगातल्या सगळ्या गाड्या घोड्या कायच्यावर चालू आहे? पेट्रोलियम पदार्थावर. आणि म्हणून याच्या अगोदर इराक, इराण, सिरिया, सौदी अरेबिया याच्यात सुद्धा तोंड मारण्याचं काम हे अमेरिकेनं केलं आहे. अमेरिकेनं 1940 ते 1980च्या ठीक आहे 80च्या कायले आतापर्यंत 2010पर्यंत अरेबियन कंट्री, आशिया खंडातला जो अरेबियन कंट्रीचा भाग आहे, वरतं रेती आणि खालतं नगदी माल म्हणजे क्रूड ऑइल, काय काय ढूस तेल, याच्यावर वारंवार इंटरफेअर करून जगाच्या तेलावर आणि जगाच्या ऊर्जेवर, कारण जगातली कोणतीही गोष्ट चालवायची एनर्जी पाहिजे आणि विदाऊट एनर्जी काही चालू शकत नाही. गाडीत तुमच्या पेट्रोल नसन तर का ढकलत ज्ञान का बेसाल्यो, ढकलतच न्या लागन, दुसरा का पर्याय आहे त्यापाशी? गाड्या घोड्या सर्व चालायला ऊर्जा पाहिजे. इवन तुम्हाला सुद्धा ऊर्जा पाहिजे. रोज सकाळ दुपार संध्याकाळी मारताना टप्पू जेवता का नाही जेवत, तर तुमचंही काम करायला तुम्हाला ऊर्जा पाहिजे. ते अन्नधान्यातून भेटते. आणि या जगातले सगळे ट्रक गाड्या मशीना चालवाले आणि हे लाईन तयार करायले ठीक आहे पेट्रोलियम पदार्थ, काही देशामध्ये CNG वापरते, काही देशामध्ये कोळसा वापरते. आणि जगातल्या सगळ्या गाड्या घोड्या हे सगळे पेट्रोलियम पदार्थावर चालते. आणि पहिलेपासून अमेरिकेनं आपली पकड त्याच्यावर ठेवली आहे. आता हे पकड कुठंतरी ढिली होऊन राहिली होती. आणि जगातलं पेट्रोलियम पदार्थाचं सर्वात जास्त रिझर्व कोणापाशी आहेत? व्हेनेझुएला. आता लोकायले दाखवायचे दात वेगळे आहे आणि खायचे दात वेगळे आहे. अमेरिकेनं का सांगितलं का व्हेनेझुएला हा प्रचंड कोकेन, ब्राऊन शुगर, ठीक आहे अफीम, हे जे अंमली पदार्थ आहे याची तस्करी करतो. आणि यांना वारंवार सांगून सुद्धा हे आमच्या देशात तस्करी करून हे अंमली पदार्थ पाठवतात. आणि हे आमचं ऐकत नाही, म्हणून आम्ही डायरेक्ट राष्ट्राध्यक्षाला उचललं. काल लष्करी कारवाई केली, 20 मिनिट लष्करी कारवाई केली. हे पहा, 20 मिनिटाच्या लष्करी कारवाईत करून राष्ट्राध्यक्षाच्या घरावर हमला केला, 40 लोक मेले. आणि तिथून ठीक आहे व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष त्याच्या बायकोले अटक केली. आता हे प्रकरण चिघळू शकते. चिघळ काऊन शकते त्याचं कारण सांगतो. हे चिघळण्यामागचं कारण हे आहे. आता पहा, व्हेनेझुएला कुठं आहे? तर व्हेनेझुएला ठीक आहे कुठं आहे? तर व्हेनेझुएला हे इथं आहे. हे अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. ह्या अमेरिका
ठीक आहे, आणि इथं आहे व्हेनेझुएला जगाच्या पाठीवर. लगेच दक्षिण अमेरिका खंडात या मिडल अमेरिका म्हणते याले, ठीक आहे, याले म्हणते साऊथ अमेरिका, याले म्हणते नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिकेत येते कॅनडा, आणि कॅनडाच्या खालतं USA म्हणजेच अमेरिका, त्याच्या खालतं मेक्सिको. मग इथं छोटे मोठे देश आहे, गुटामाला, ठीक आहे, ते कोस्टारिका, पनामा, ठीक आहे, आणि इथं आहे व्हेनेझुएला. 13 भरून असलेला देश आहे. आता कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं, ठीक आहे, का व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला सोडा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता ठीक आहे, हे प्रकरण चिघळू काऊन शकते, तर त्याच्यासाठी तुम्हाला कारण सांगतो. प्रकरण चिघळण्यामागचं हे बा, हे अटक केल्याचे फोटो आहे, ठीक आहे. हे अटक केले, हे त्याची पत्नी, ठीक आहे, निकोलस माडुरा, ठीक आहे, आणि त्याची पत्नी. का अटक केल्यानंतरचे काही फोटो आणि काही व्हिडिओ अमेरिकेनं जाहीर केले. या डोनाल्ड ट्रम्पले वाटते बंद्या जगाचा ठेकाच घेतला आहे. हे कुठेही टोन मारते. ह्याच राष्ट्राध्यक्ष नाही अमेरिकेचा, याच्या अगोदरच्या अनेक राष्ट्राध्यक्षांना हे टोन मारायचं काम केलं आहे. आणि याच्या अगोदर यानं सद्दाम हुसेन हा इराकवर 1979 ते 2003 म्हणजे जवळपास 24 वर्ष यानं इराकवर राज्य केलं. आता हे हुकुमशाही होती. आता जगात काही देशात हुकुमशाही आहे, काही देशात कम्युनिस्ट पार्टी सरकार आहे, काही देशात लोकशाही आहे, ठीक आहे. अमेरिका म्हणते का जगात सगळ्याच देशात लोकशाही आली पाहिजे. चांगली गोष्ट आहे, लोकशाही आली पाहिजे, पण लोकशाहीचं नाव ठेवून यायचा गेम अमेरिकेचा वेगळाच आहे. हे लक्षात घ्या. या देशातल्या बेरोजगार युवकांना बी लक्षात घ्या, ठीक आहे. धर्माचे झेंडे फडकवून आपला देश मोठा होऊ नाही शकत, ठीक आहे. जर आपल्याला जगात दबदबा निर्माण करायचा आहे, पैसा पाहिजे, आणि पैसा जर निर्माण झाला तर सत्ता आपोआप निर्माण करता येते. अमेरिका दुसरं महायुद्ध व्हायच्या अगोदर पुरा भिकारीला लागलेला देश होता, पुरा भिकारचोट असणारा देश. दुसरं महायुद्ध झाल्यावर जगाला शानपण सांगायला सुटते. काऊन सुटते, तर दुसऱ्या महायुद्धात त्यानं ऑपॉर्च्युनिटी ओळखली का जगातल्या देशाला का पाहिजे, तर युद्ध साहित्य, रणगाडे, AK-47, ठीक आहे, त्याच्यानंतर लढाऊ विमान, जे पाहिजे ते जे युद्ध करत होते त्याच्या नड्यात कुचकले. घेऊन जा ना, इंग्लंड तुले पाहिजे घेऊन जा, जर्मनी तुला लढाऊ विमान घेऊन जा, पैसे मंतर देतो, ठीक आहे. पार लेखाले लढाऊ साहित्य विकलं आणि त्याच्या उरावर कर्ज करून ठेवलं, आणि मग साले म्हणे कर्ज फेडणं नाही झाले, देश माया नावानं करून द्या. बंद्या जगावर कर्ज केलं, आणि मग जगातला पैसेवाला देश झाला अमेरिका. आणि तेव्हापासून सांगायला सुटलं का जगात युद्ध नाही झालं पाहिजे, युद्धानं कोणाचं भलं होते. ह्या चोट्ट्या अमेरिकेच्या उरावर एकही दुसरा महायुद्धही नाही झालं आणि पहिलंही नाही झालं. त्यांना आपल्या अंगाले अजिबात धक्काही लागू नाही दिला, आणि दुसऱ्या महायुद्धात बमाड पैसा कमावला. आणि जगातली, ठीक आहे, इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन IBRD, आणि जगातली दुसरी मोठी बँक IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, या दोन्ही बँका अमेरिकेच्या पुढाकारानं स्थापन झाल्या. आणि त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन DC आहे, म्हणजे अमेरिकेतच आहे. आणि त्या IBRDचा पदसिद्ध अध्यक्ष अमेरिकन माणूसच असते. म्हणजे बँक जगाची IBRD, ठीक आहे, IBRD बँक जगाची, आणि हिचा पदसिद्ध अध्यक्ष अमेरिकन राहील. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ह्या दोन्ही बँका कुठं, अमेरिकेत. त्याच्यानंतर युनायटेड नेशन, जगात युद्धानं कोणाचं भलं झालं भाऊ, युद्धानं कोणाचंही भलं होत नाही, ठीक आहे. युद्ध करून का होणार आहे, युद्ध जगात शांतता आणली पाहिजे, असे युद्धानं सत्यानाश झाला. हिरोशिमा नागासाकी जपानचा सत्यानाश झाला. हे जे सगळे आहे पेनगरे, ठीक आहे, हे सगळं युनो स्थापन केली. कोण, अमेरिकेनं पुढाकार घेऊन. साल्यानं युद्ध साहित्य विकलं. आणि तुम्हाला सांगतो, जगात आजपर्यंत एकही देशाचं भांडण युनोनं सोडवलं नाही. युनोची स्थापना कायसाठी, जगात युद्ध झालं नाही पाहिजे, 2 देशाचे भांडणं सामंजस्यानं सोडवायचे, ठीक आहे. घंट्या नाही सोडवले. अबे हे जर भांडणं सोडवान तर शस्त्र कोण घेईन, अमेरिका रशिया सारख्या देशापाचे विकत, ह्या प्रॉब्लेम आहे ना, ठीक आहे. कोण घेईन विकत, हे बोगस संस्था आहे, ठीक आहे. यानं बमाड कर्ज करून ठेवले. याच्या 17% शेअर होल्डिंग अमेरिकेच्या एकट्या, जगातली सगळ्यात मोठी शेअर होल्डिंग. आणि जगातला सगळ्या व्यापार तेव्हा अमेरिका म्हणते दुसरं महायुद्ध झाल्यावर का आमच्या चलनात करा डॉलरमध्ये, आणि जगाची करन्सी डॉलर बनवली घंट्यानं. आता त्याच्यात तुम्हाला सांगतो, व्हेनेझुएलावर एक अटॅकचं कारण का सांगितलं अमेरिकेनं, का ठीक आहे, अंमली पदार्थाची तस्करी करत होते, आणि विशेषतः आमच्या देशात करून आमच्या देशातले जवान पुढायला बिघडत होते. दुसरं कारण का सांगितलं, का जगाचा व्यापार हा डॉलरमध्ये करण्यास विरोध केला. म्हणजे जगातला सगळा व्यापार डॉलरमध्ये. म्हणजे आपण जर दुसऱ्यापासून आता इराणकडून पेट्रोलियम पदार्थ, सौदी अरेबियाकडून पेट्रोलियम पदार्थ बोलावतो, तर आपल्याला डॉलर मोजून द्या लागते आपल्या पाचची.
सर आपल्यापाशी डॉलर कुठून येते? आपल्यापाशी आपण जेव्हा दुसऱ्या देशाला माल विकू तर आपण ठीक आहे त्याच्या देशातली करन्सी नाही घेतात, कुत्रं नाही विचारत त्याच्या देशातल्या करन्सीला, आपल्या देशातल्या नाही विचारत. हे समजून घ्या. जगाचा व्यापार हा डॉलरमध्ये होते. म्हणजे दुसऱ्या देशाला आपण माल विकला, समजा केळं पाठवले, अंगूर पाठवले, तो आपल्याला डॉलर देईल. मग आपल्याला कोणा तेल दिलं, आपण तेल बोलावलं, त्याला आपल्यापासचे डॉलर द्यावं लागेल. ठीक आहे, जगाचा व्यापार असा चालते डॉलरमध्ये. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर ह्या चोट्ट्यानं आपली करन्सी डॉलर बनवली. आणि ह्या डॉलरमध्ये व्यवहार करासाठी जो राष्ट्राध्यक्ष आहे व्हेनेझुएलाचा, यानं विरोध केला मोडुरानं. ठीक आहे, यानं विरोध केल्यामुळे मग आता ह्या ऐकून नाही राहिला. छटाकभर देश आहे, आपल्याच पाशी आहे. तिसरी गोष्ट काय झाली तर तिसरी गोष्ट, ठीक आहे, याच्यावर हमला काऊन केला ते बी सांगतो. म्हणजे 3 कारणं हे महत्त्वाचे आहे. पहिलं कारण अंमली पदार्थाची तस्करी, दुसरं कारण डॉलरमध्ये व्यापार करत नाही, तिसरं मेन कारण आणि जे गुप्त कारण आहे जे लोकांना माहीतच नाही, जगातलं सगळ्यात मोठं ऑइल रिझर्व. आणि त्याच्यानंतर तिसरं कारण का सांगितलं तर तिसरं कारण आता हे बी गुप्त आहे. म्हणजे मेन 2 कारण समोर ठेवले. एक ठेवलं अंमली पदार्थाचं आणि दुसरं ठेवलं डॉलरमध्ये व्यवहार नाही करत. हे अंमली पदार्थ हे नावासाठीच आहे, स्पेशल यानं डॉलरमध्ये व्यवहार करायसाठी. ठीक आहे, मोडुरानं विरोध केला. हे जे राष्ट्राध्यक्ष आहे व्हेनेझुएलाचे मोडुरा, यानं विरोध केला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट यानं काय केलं तर यानं चायना, जगातला आता मोठा देश नवीन उभारून राहिला, जगातली दुसरी मोठी आर्थिक महासत्ता होऊन राहिला चायना. आता या चायनानं काय केलं, अनेक ठिकाणी व्हेनेझुएलामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आता इन्व्हेस्टमेंट केली तर केली, आता विषय का झाला, इन्व्हेस्टमेंट केल्यावर चायनानं अशी इन्व्हेस्टमेंट केली व्हेनेझुएलात का उद्या यदा कदाचित जर अमेरिकेसोबत युद्ध झालं, ठीक आहे, तर अमेरिकेसोबत युद्ध झाल्यावर चायना तिथं काही पोर्ट विकत घेतले आणि त्या पोर्टवर चायना आपलं लष्करी तळ उभारणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालं का धडकी बसली अमेरिकेने. हे अगाऊचं कारभार होऊच नाही. चायनासोबत व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाच्या मिटिंगा वारंवार होऊन राहिल्या, म्हणून डायरेक्ट तिथं काड्या केल्या आणि डायरेक्ट हमला करून राष्ट्राध्यक्षाला उचललं. आता मला हे सांगा का जर अमेरिका ओसामा बिन लादेनले मारलं होतं, आता ओसामा बिन लादेन आतंकवादी होता, त्याला मारलं काही विषय नाही, पण रात्री हमला केला. ठीक आहे, त्याच्यानंतर नाईट विजन कॅमेरे असतात, ठीक आहे, त्याच्या लष्करापाशी रात्रीचं लाईट सगळे बंद केल्यावर दिसतात. तर जेव्हा हमला केला आणि या मोडुराले, म्हणजे जो व्हेनेझुएलाचा अध्यक्ष आहे मोडुरा, निकोलस मोडुरा, याने जेव्हा उचललं तर बंद्या व्हेनेझुएलाची लाईन बंद केली. आता मला सांगा सालं का टेक्नॉलॉजी असन अमेरिकेपाशी, हा काय अमेरिका जाग्यावरून लाईट बंद करून राहिली, बंद्या व्हेनेझुएलाची लाईन एका दमानं गायब. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लाईट गायब करून त्याच्या घरावर हमला करते. 40 लोक मेले. ठीक आहे, या लष्करी कारवाईमध्ये. याच्यानंतरही हे प्रकरण चिघळू शकते, कारण आता व्हेनेझुएलाच्या सुप्रीम कोर्टानं व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपतीला आता राष्ट्राध्यक्ष घोषित केलं आणि एक बाई तिथं आता राष्ट्राध्यक्ष झाली आहे. पण डोनाल्ड तात्या का म्हणते, हे चोट्टं ट्रॅम्प हे म्हणते का जोपर्यंत व्हेनेझुएलाची परिस्थिती सुस्थितीत येत नाही तोपर्यंत तिथं आमची सत्ता राहील. अबे तुझी सत्ता घंट्या गायले, तुनं तर पकडून नेलं, तिथं आहे ना उपराष्ट्रपती, तो पाहिन नाही म्हणते. तिथं जोपर्यंत सुरळीत होणार नाही, सुरळीत म्हणजे तो देश सुरळीतच चालू होता, त्या देशात काही बंड झाला का, त्या देशात काही आंदोलन झालं का, त्या देशात सरकारच्या विरोधात उठाव झाले लोकांचे नाही. ठीक आहे, तुया कुठं तरी प्रॉब्लेम असं. ठीक आहे, म्हणजे तू सांगतं का भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर भारताच्या पंतप्रधानाला फोन करून करते सीज फायर थांबवा, युद्धबंदी घोषित करा. युक्रेन रशियात झालं तर युक्रेनला सांगते अबे थांबव युद्ध, अगाऊ कायले कारभार करून राहिला तू, रशियाला सांगायची यायची हिंमत नाही आहे अमेरिकेची, आहे का नाही. आणि इस्राईल पॅलेस्टाईनचा वाद झाला तर इस्रायलच्या बाजूने सपोर्ट करते. हे जे धंदे आहे अमेरिकेचे, हे धंदे आताचेच नाही, हे पहिलेपासूनचेच आहे. जगातलं एकही भांडण सोडवलं नाही. भांडण सोडवले ते ह्याच्या बाजूचं युद्ध साहित्य कोण घेईन हा प्रॉब्लेम आहे. म्हणून आता जो अमेरिका आहे, अमेरिकेची चौथी मोठी प्रॉब्लेम झाली का जर चायना आणि रशियानं जर व्हेनेझुएलात इन्व्हेस्टमेंट केली आणि इथं जर यानं लष्करी तळ उभारले तर उद्या आपल्याला हे केव्हाही ब्लॉक करू शकते. आणि ब्लॉक काऊन करू शकते त्याचं कारण हे आहे का हे इथं पहा. ठीक आहे, याची जर रचना पाहिली तर ह्या व्हेनेझुएला इथं आहे. ठीक आहे, आणि इथं जर 2-3 लष्करी तळ उभे केले
तर डायरेक्ट हे ठीक आहे, हा जो ठीक आहे भाग आहे, ठीक आहे, हा जो भाग आहे पश्चिम भाग आहे, पूर्व भाग आहे अमेरिकेचा, ह्या अमेरिकेच्या पूर्व भागावर डायरेक्ट लष्करी कंट्रोल मिळवता येते आणि इथून रशियाहून किंवा इथून चायनावरून प्रोग्राम करण्यापेक्षा एकदम जवळ जाऊन अमेरिकेचा बँड वाजवता येते. हे ठीक आहे अमेरिकेच्या लक्षात आलं. अमेरिकेले आपल्या पाचचं महासत्ता पद हे जाऊ द्यायचं नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर जे महासत्ता पद त्यानं तयार केलं ते पद त्याले तसंच ठेवायचं आहे आणि म्हणून ठीक आहे त्याले हे पद जाऊ द्यायचं नाही. पण हे प्रकरण चिघळू शकते आणि चिघळल्यावर का होईल तर चिघळल्यावर आता याच्यात कोण कोण उतरू शकते तर जगात जर हे प्रकरण चिघळलं तर सध्या एक एअरपोर्ट माणूस आहे आणि तो एवढा सर्किट आहे का तो काही बी करू शकते. त्याच्यासोबत एक तर कोणी खाजवत नाही, ठीक आहे, आणि खाजवली तर तो त्याला सोडत नाही, ठीक आहे. आता ह्या सद्दाम हुसेन आहे, ठीक आहे, ह्या ठीक आहे इराकमध्ये 1979 ते 2003 पर्यंत अध्यक्ष होता. इथं तेलावर ताबा मिळवण्यासाठी या सद्दाम हुसेनले पोचलंय अमेरिकेनं, मोठं अमेरिकेनं केलं आणि जास्त कारभार करायला लागला होता तर त्यालेच अटक केली आणि त्याच्यावर तिथं खटला चालवला आणि त्याला फाशी दिली. म्हणजे सांगा हे अमेरिकेचं. त्याच्यानंतर लिबिया, ह्या आफ्रिका खंडातला एक देश आहे, ठीक आहे. हा देश काही खूप मोठा नाही आहे पण थोडे मोठे तेलाचे भांडार होते आणि हा ऐकून नव्हता राहिला, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ऐकून नव्हता राहिला. हा हुकुमशाह होता आणि यानं 77 ते 2011 ठीक आहे. पण गद्दाफीले वाढवलं बी अमेरिकेनं, म्हणजे अमेरिकाच मोठी करते. इवन ओसामा बिन लादेनले सुद्धा अमेरिकेनंच पोचलं आणि तोच ओसामा बिन लादेन अमेरिकेचे ट्विन्स टावर म्हणजे 110 मजली बिल्डिंगच्या 2 बिल्डिंग होत्या अशा ट्विन्स टावर, जगातलं जागतिक व्यापार केंद्र होतं, त्याला वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणते. 2001ले त्याच्यात 4 विमानं घुसवले ओसामा बिन लादेननं. बरं ओसामा बिन लादेन एवढा काऊन असा सर्किट झाला असं का त्याले अमेरिकेवर हमला करायला लागला. ओसामा बिन लादेनले रशियाचे तुकडे करायसाठी पोचला अमेरिकेनं आणि त्याचे पैसे बंद केले, फंडिंग बंद केलं. फंडिंग बंद केल्यावर त्याला राग आला, साल्या तुम्ही आमचा वापर केला, थांब साल्या तुला आतंकवाद काय दाखवतो. त्याचेच विमान हायजॅक केले आणि घुसवले साल्याचे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये, ठीक आहे. आणि मग 11 वर्ष 13 वर्ष पाठलाग करत राहिले ओसामा बिन लादेनचा. पण ओसामा बिन लादेन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यानंतर सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी CIA, ह्या 2 गुप्तहेर संघटना आणि बंदी अमेरिकेचं लष्कर ओसामा बिन लादेनच्या मागं लागलं. पण ओसामा बिन लादेन यायला भेटला नाही. असंच गद्दाफीले सुद्धा सिरियाचा राष्ट्रप्रमुख होता, याले बी मारला, ठीक आहे. हे आता ठीक आहे मोडुराले सुद्धा फाशी देऊ शकते, हे काही सांगता येत नाही. पण आता मोडुराले प्रचंड, आता हे तरी राजेशाही होते पण त्याच्या देशात चांगलं व्यवस्थित सगळं चालू होतं. पण आता यायले ठीक आहे, आता रशियानं बी सांगितलं का उद्या जर मी अशी लष्करी कारवाई युक्रेनवर केली आणि युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, ह्या झेलेन्स्कीले जर मी अटक केली तर मले म्हणायचं नाही, ठीक आहे, मी याच्या उरावर हमला करू शकतो कारण यानं आत्ताच माझ्या घरावर हमला केला. आता पुतीनच्या घरावर 8 दिवसाच्या अगोदर हमला झाला, ठीक आहे, तो वाचला त्याच्यात. त्याच्यानंतर ठीक आहे जी जिनपिंग हे अमेरिकेचे चायनाचे राष्ट्राध्यक्ष आहे, जी जिनपिंगनं बी सांगितलं का माझ्या सोबती मोडुरा आणि त्याचा खतरनाक सोबती आहे ह्या, ठीक आहे, किम जोंग ह्या आहे, ठीक आहे. ए भाऊ ह्या आहे उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष, ह्या एवढा तुफान आहे का याचा काका होता, याचा काकानं याले माराचा प्लॅन बनवला अशी अफवा याच्या कानावर आली. ह्या कच्च्या कानाचा असन का खरंच होता प्लॅन. यानं याच्या काकाले काय केलं माहीत आहे, याच्या काकाले त्याच्यापाशी छाती एवढाले कुत्रे आहे, असे 40 कुत्र्याच्या मधात सोडलं आणि त्या कुत्र्यानं याच्या काकाले लचके तोडू खाल्लं, ठीक आहे. इतका भयंकर आहे याच्या चुलत भावानं याले माराचा प्लॅन बनवला असं एका लष्करी अधिकाऱ्याने याला सांगितलं. तर त्याले तोफेवर बांधला दोरानं आणि इकडून बॉम्ब गोळ्यात टाकला आणि दिल्ली आग लावून तर सीधा उडून टाकला, लगाचे तुकडे बी नाही भेटले. हे इतकं खतरनाक आहे. कोण किम जॉंग, ते हे किम जॉंगनं सांगितलं का मोडुराले लवकर व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष माझ्या सोबती होय, माझ्या दोस्ताला लवकर सोडा नाही त्याचे विपरीत परिणाम अमेरिकेला भोगा लागल. आणि ह्या बापूसाहेबापाशी जगातला सगळ्यात खतरनाक बॉम्ब आहे हायड्रोजन बॉम्ब. आणि हे ठीक आहे यानं मागं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली तर जपानले धक्के बसले, ठीक आहे, भूकंपाचे. हे सर्किट बयाड आहे, हे काही बी करते, ठीक आहे. म्हणून याच्या वाटी कोणीच जात नाही, कोणी पंगा नाही घेत ना खाजवत बी नाही याच्यासोबत.
म्हणून यानं आता डायरेक्ट त्याच्यात उडी घेतली आहे या प्रकरणात. जर हे प्रकरण चिघळलं तर ठीक आहे, या जगात युद्ध होऊ शकते, हे युद्धाचं महायुद्ध होऊ शकते. पण ही परिस्थिती लवकरात लवकर निपटावी, कारण युद्धानं कोणाचंच भलं नाही झालं भाऊ, या जगात फक्त बुद्धानं भलं होते, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून ठीक आहे, नाही तर उद्यापासून शेअर मार्केट पडणं चालू होईल म्हणजे चालू होईल, ते भारताचं राहो का अजून कोणाचं राहो. आणि आमच्या बापूसाहेबांना बी सांगितलं का लोकांच्या ठीक आहे मान सन्मानाचा विचार करावा. ठीक आहे, आता भारतातले काही लोक व्हेनेझुएलात आहे, तिथले ॲम्बसीला सांगितलं का आमच्या देशातले लोक वापस पाठवा. ठीक आहे, पाठवा, विमान पाठवा, तुम्ही घेऊन या. ठीक आहे, नाही तर बस पाठवून ते हातकड्या घालून अमेरिकेसारखे. म्हणून आमच्या देशाचं म्हणणं असं असायला पाहिजे का व्हेनेझुएलावर अन्याय होते, उद्या काय आहे, उद्या बापू ठीक आहे पाहिजा, तुम्ही बी सावध राहायचा. ठीक आहे, नाही तर बस ठीक आहे येईन डायरेक्ट न घेऊन जाईन. तर असं नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपला देश तंत्रज्ञानानं, पैशानं ठीक आहे आणि लोकांच्या हाताले कामं देऊन मोठा करा लागन, हे बयाड बोंग्याले समजलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे, कारण सत्ता महत्त्वाची आहे. सत्ता आणि पैसा ह्या दोन गोष्टी ज्याच्यापाशी आहे. अमेरिकेपाशी सत्ता आहे आणि पैसा आहे, जगाची सत्ता आहे. आणि जगाची सत्ता काहून आहे तर पैसा आला. आणि पैसा कसा निर्माण केला आणि जगाचे व्यवहार कसे, हे जगातले सगळे व्यवहार डॉलरमध्ये चालू आहे. काही मोजके देश जगातले व्यवहार डॉलरमध्ये करत नाही, जसं रशिया करत नाही. ठीक आहे, आणि इराक, इराणसारखे देश अमेरिकेले अजिबात ऐकत नाही. म्हणून ठीक आहे, अमेरिका काही देशासोबत खाजवत नाही. जसं उत्तर कोरिया एक देश आहे, ठीक आहे, छटाकभरच देश आहे चायनाच्या खालतं, ज्याचं नाव आहे व्हिएतनाम, त्याच्यासोबत पंगा नाही घेत. त्याच्यानंतर एक देश आहे सोमोलिया आणि एक आहे क्युबा. पण क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो नावाचा राष्ट्राध्यक्ष होता, तोपर्यंत क्युबासोबत खाजवली नाही. पण आताही खाजवत नाही. पण क्युबा आहे, कोलंबिया आहे, त्याच्यानंतर व्हेनेझुएला आहे. तर व्हेनेझुएलाचा चे गुराव नावाचा एक राष्ट्राध्यक्ष होता, चे गुराव आणि फिडेल कॅस्ट्रो हे सोबती होते. आणि हे एवढे खतरनाक होते का हे दोघंच अमेरिकेला पाणी पाहिजे. तर याचे लय मोठे इतिहास आहे. पण आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे का जर ही परिस्थिती चिघळली आणि अशी काही कंडिशन नव्हती का हमला करावा बा आणि तिथं खूप विपरीत परिस्थिती झाली बा, जसं आता नेपाळमध्ये झालं का पोट्ट्यानं जेनझीनं ठीक आहे आंदोलन केलं, बांगलादेशात झालं, श्रीलंकेत झालं, हे परिस्थिती विदारक आहे बा. अशा परिस्थितीत तिच्या पंतप्रधानाला उचलून आणलं, तिची लोकशाही सुस्थितीत आणण्याचं काम केलं तर ठीक आहे. पण जो सुरळीत देश चालू होता, जिथं काही प्रॉब्लेम नव्हता, तिथं अशा काड्या करणं हे मला तरी वाटते. म्हणजे एखादं घर काही नाही, गुपचाप तिथं सहपरिवार चालू आहे, कुटुंब चालू आहे, पोरीचं लग्न ठरलं आहे आणि तिथं येऊन झगडे भांडणं अगाऊच कामधंदे करते. ठीक आहे, त्याच्या उरावर बॉम्ब टाकते. हे धंदे अमेरिकेनं बंद करायला पाहिजे असं मला वाटते. आणि हे आताचंच अमेरिकेचं नाही, हे पहिलेपासूनच आहे. ठीक आहे, दोघांचे भांडणं असेल तर त्याच्यात राखेल होताचं, राखेल नाही जमलं तर अजून भडका उडवासाठी पेट्रोल टाकायचं, हे अमेरिकेचे पहिलेपासून धंदे आहे. हे धंदे अमेरिकेनं बंद करावे. त्याला वाटते का मी महासत्ता आहे आणि मीच राहिलो पाहिजे. चायना ठीक आहे, आता रशिया होता महासत्ता, त्याने बी बाहेर स्किप आउट केला. मग आता जगाच्या पाठीवर चायना येऊन राहिला वरतं, तर त्याले कसं नामोहर करायचं याचं आता त्याचं प्लॅनिंग चालू आहे. आणि चायना माया आजूबाजूला येऊन मले ब्लॉक करू नये आणि चायनानं व्हेनेझुएलात इन्व्हेस्टमेंट करू नये, ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून डोनाल्ड ट्रम्पनं तिथं ठीक आहे ही लष्करी कारवाई केली. आता याच्या समोर काय होते ते आपण पाहू आणि समोरचा व्हिडिओ नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येईन. ह्या व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.